मार मार से मार दे बोले मार मार पुढापुढी न करता सापडावा असं आमची इच्छा असते साप पकडताना, पण कधी कधी अडचणचं ठिकाण असल्यानंतर असे प्रॉब्लेम येत असतात. ते जरा स्टिक करा तुम्ही. आणि भला मोठा नाग आहे, लक्षात घ्या. नाग आहे ना आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे साप येऊ शकतात, आपण काळजी पण घेणं गरजेचं आहे. आणि कधी कधी आम्हाला पण धोका पत्करावा लागतोय. घोडगामध्ये मी आहे, साधारण 5 फूट लांबीचा नाग आहे, लक्षात घ्या. पाईप जर कडवं असेल तर म्हणजे सापाला ग्रीप कमी मिळतं आहे, तरी पण साप किती वेळ होऊ शकतो. मी 1 तासभर जवळपास प्रयत्न करतो आहे, पण पाईप एल्बो असल्यामुळे वगैरे तो अडकून तसाच थांबला. पाणी सोडलं तरी तो आला नाही. आणि शेवटी म्हणजे आमची इच्छा नसते की नुकसान वगैरे व्हावं, पण तो सापडला आणि बघितला हे महत्त्वाचं आहे. साप कुठल्याही ठिकाणी येऊ शकतात, त्याचे हातपाय नसताना तो चालणारा प्राणी आहे, लक्षात घ्या. त्यामुळे लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. यात काळजी म्हणजे आपला हातपाय लागू नये. स्वतः मात्र ते काय करत नाही, नॅचरली आपल्या आजूबाजूला राहत असतात, फिरत असतात. आपल्याला त्याचा धोका हात पाय पडतोय तेव्हाच तो लक्षात घ्या. तर आम्ही कित्येक साप पकडले. आपण जेव्हा शेती शिवारात घर बांधतो तेव्हा या गोष्टीची काळजी घेणं जास्त गरजेचं. अडचणचं ठिकाण होतं, साप अलगत आला आणि मला इथून पळण्याची शक्यता कमी होती, त्यामुळे तो अटॅक तसा करत नाही या विश्वासावरती मी त्याला असा अलगत पकडला. धन्यवाद.